शिर्डीत विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करणारा आणि भावी पिढीला प्रेरणा देणारा एक सुंदर सोहळा नुकताच पार पडला. श्री साई कोचिंग क्लासेस यांच्या वतीनं आयोजित विद्यार्थी सत्कार समारंभ आणि यशोगाथा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. इयत्ता 12वी आणि MHTCET परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशकथा, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा अभिमान यामुळे हा कार्यक्रम प्रेरणेचा उत्सव ठरला. शिक्षण हेच यशाची खरी गुरुकिल्ली मानली जाते आणि त्याच शिक्षणाच्या बळावर यशाचे नवे शिखर गाठणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी श्री साई कोचिंग क्लासेस यांच्या वतीनं विद्यार्थी सत्कार समारंभ आणि यशोगाथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या 22 वर्षांपासून श्री साई कोचिंग क्लासेस शिर्डी पंचक्रोशीत विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम करत आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता 12वी आणि MHTCET परीक्षेच्या निकालात क्लासच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत संस्थेचं नाव उज्ज्वल केले. यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करताना संपूर्ण सभागृहात आनंद आणि अभिमानाचे वातावरण पाहायला मिळाले. MHTCET परीक्षेत दर्शन धीरज संचेती यांनी तब्बल 98.92% मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले, तर मयूर मच्छिंद्र म्हस्के यांनी 97.55% आणि अपूर्व मंगेश झिभकाटे यांनी 95.10% मिळवत आपल्या गुणवत्तेची छाप उमटवली. याशिवाय इतर अनेक विद्यार्थ्यांनीही उत्कृष्ट यश संपादन करत आपल्या पालकांचा, शिक्षकांचा आणि श्री साई कोचिंग क्लासेसचा अभिमान वाढवला. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र, पुष्पगुच्छ आणि गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरल्या त्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या यशोगाथा. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या यशाचा प्रवास उपस्थितांसमोर उलगडून सांगितला. अभ्यासाचे नियोजन कसे करावे, वेळेचे व्यवस्थापन कसे ठेवावे, सातत्यपूर्ण मेहनत आणि शिस्त यांचे महत्त्व काय आहे याबाबत त्यांनी आपले अनुभव शेअर केले. माझं नाव दर्शन संचेती. मी 11वी 12वी कॉलेजला श्री गणेशमध्ये होतो. सरांकडे मी माझी 11वी 12वी केली ट्युशन्स. सरांमुळं मला खूप फायदा झाला, कारण की सरांनी आम्हाला प्रत्येक थेरम, डेरिवेशन्स, प्रत्येक मॅथचे प्रॉब्लेम्स समजून सांगितले. त्यामुळं मला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ तिन्ही सब्जेक्टमध्ये खूप फायदा झाला. केमिस्ट्रीचे ऑर्गॅनिकचे रिॲक्शन्स, मॅथचे डेरिवेशन्स, फिजिक्सचे न्यूमेरिकल्स सरांनी खूप समजून सांगितले. नवीन पोरांना मी एवढंच सांगेल की फक्त तुम्ही सरांकडे जॉईन ह्याच्यामुळे नका करू, ते भारी शिकवतात. ते तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर करतात व तुम्हाला टेस्टमध्ये त्यांच्यामुळे खूप फायदा होईल. मला 12वीला 87% भेटलेत आणि CETला 98.92% भेटलेत. हॅलो एव्हरीवन, मी अंकिता. मी साईबाबा कॉलेजला होते. याच वर्षी माझं 12th कम्प्लीट झालं. मला 12वीला 75% झाले आणि मला CETला 86% आलेले आहे. मी ट्युशनला आपल्या झिभकाटे सरांकडेच होते. आपल्या ट्युशनचं वैशिष्ट्य म्हणजे हे आहे, म्हणजे 11वी 12वी मध्ये मी आपल्या इथेच होते, की आपले जे डाऊट्स येतात ना ते आपले सर त्यावेळेस क्लिअर करतात. आणि मला सर्वात छान माझा एक्सपिरियन्स हा आहे की ज्यावेळेस आपण क्लासमध्ये असतो त्यावेळेस म्हणजे फिजिक्सचा सपोज सर शिकवताय, मंगेश सर शिकवताय, तर शिकवता ते विचारणार की मी ही स्टेप लिहिली आहे, तर हे याचं मागचं कारण काय आहे, कोणाला काही आठवतंय का, याच्या आधी आपण काय शिकलो असेल. तर ते मला फार आवडलं की आपल्याला लगेच स्ट्राईक होतं की हो, हे आपण शिकलेलो आहोत की नाही, किंवा त्यावेळेस रिअलाइज होतं की अरे आपल्याला समजत नाही, याचा अर्थ आपला अभ्यास कमी पडलाय. तर फिजिक्सच्या सरांबद्दल मी ते बोलेन. आणि मी लिटरली सांगते, माझं जे मॅथ्स आहे ते विजय सरांमुळेच म्हणजे छान झालेलं आहे. मी बोर्डमध्ये 82 मार्क्स मला मिळाले मॅथ्सला, ते फक्त विजय सरांमुळे. मी पूर्ण क्रेडिट त्यांनाच देईल, कारण पूर्ण मराठी भाषेतून अगदी आपुलकीने आपल्याला त्यांनी शिकवलेलं आहे. आणि हे सर्व यश माझीही मेहनत आहे त्यामागे, आणि विशेष म्हणजे सरांनी योग्य मार्गदर्शन केल्यामुळे आणि अगदी आपुलकीने शिकवलेल्यामुळे माझं हे यश मला भेटलेलं आहे. सो मी म्हणेल की तुम्ही सुद्धा ह्या ट्युशनमध्ये जॉईन व्हा. ऍट दी लास्ट मी एवढंच बोलून, कॉलेज तुम्ही कुठेही करा पण ट्युशनसाठी मात्र इथेच या, कारण खरंच इथे भविष्य घडतं. इथं मेहनत सर स्वतः घेतात, तुम्ही घेतात, तुम्हाला त्याचा रिझल्ट भेटतो. सो ऍट दी लास्ट कॉलेज कुठेही करा पण ऍडमिशन इथेच घ्या. थँक्यू. माझं नाव प्रतीक नारायण गाडे. तर मी झिभकाटे श्री साई कोचिंग क्लासेसमध्ये शिकत होतो 10वी साठी. तर माझा खूप छान निकाल आलेला आहे.
सायन्स आणि मॅथ्समध्ये मला 95 अबोव मार्क्स पडलेले आहे. हे सर्व सरांमुळे झालेले आहे. विजय सर आणि मंगेश सर आम्हाला सायन्स शिकवायचे व विजय सर आम्हाला मॅथ्स शिकवायचे. मॅथ्सच्या एक एक थेरम कन्सेप्ट सगळे क्लिअर करून द्यायचे विजय सर आमचे. तसेच मंगेश सर आम्हाला सायन्सच्या सुद्धा सगळे डेफिनेशन लेसन्स चॅप्टर एकदम छानपणे एक्सप्लेन करायचे. व त्यांची एक खासियत म्हणजे दर आठवड्याच्या रविवारी ते टेस्ट घ्यायचे. त्या टेस्टमुळे आमचा असा फायदा व्हायचा की आमची त्या चॅप्टरची पूर्ण रिव्हिजन होऊन जायची आणि कन्सेप्ट सुद्धा क्लिअर होऊन जायचे. मग फायनल एक्झामच्या रिझल्टच्या वेळेस आम्हाला त्याचाच उपयोग व्हायचा. त्यामुळे मी सरांचे खूप मनापासून धन्यवाद करतो. धन्यवाद. हॅलो मायसेल्फ माधवी धनगर शर्मा. मी 2026मध्ये 12th पास आउट झाले फ्रॉम श्री साईबाबा ज्युनियर कॉलेज. मला बोर्ड्समध्ये 70% आणि CETमध्ये 83% भेटले. फिजिक्समध्ये मला 100 आउट ऑफ 97% भेटले ते मंगेश सरांमुळे, कारण मला फिजिक्स अजिबात कळत नव्हती. मी मुख्य म्हणजे इथं फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्येच क्लास लावायला आले होते आणि जेही मला फिजिक्स आहे ते मंगेश सरांमुळे कळाली. कॉलेजचं मला काहीच कळत नव्हतं, पण जेवढे पण आता माझे ग्रेड्स त्यांच्यामुळे वाढले त्यांचं श्रेय मी त्यांना देते. आणि म्हणून पण एक लोणीवरच्या सरांना बोलवायचे, ते आमच्यासाठी खूप मेहनत घेत होते. मग आम्ही सुद्धा त्यांच्याबद्दल थोडी मेहनत घेतली पाहिजे, त्यांचं ह्या कर्तृत्वाचं पालन केलं पाहिजे. मी एवढंच बोलते. थँक्यू. शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि पालकांचा पाठिंबा यामुळे यशाचा मार्ग अधिक सुकर झाला, असेही विद्यार्थ्यांनी सांगितले. मी अपूर्व मंगेश जिप्पाटे. मला CETला 95% मिळाले आणि 12th मध्ये मला 71.50% मिळाले. तर मी कॉलेजला श्री गणेशला होतो आणि श्री गणेशमध्ये थोडं फास्ट शिकवायचे, तर त्याच्यामुळे ट्युशनमध्ये मला शिकवलेलं कळायचं आणि खूप सारे माझे डाऊट्स असायचे ते इथं ट्युशनमध्ये क्लिअर व्हायचे. ट्युशनचा मला अजून एक फायदा झाला की इथे ज्या टेस्ट व्हायच्या त्याच्यातून रिव्हिजन व्हायची माझी. आणि पुढच्या जे 11वीचे विद्यार्थी आहेत त्यांना मी एक टिप द्यायची आहे की तुम्ही सगळ्यात आधी तुमचं बोर्ड क्लिअर करा, कारण ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे CET आणि JEE पेक्षा. सन्माननीय व्यासपीठावर विराजमान असलेले मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग, माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, मी साई कोचिंग क्लासेस येथे 10वीच्या वर्षी शिकत होते आणि इथले शिक्षक हे सुद्धा मराठी मीडियमचेच आहे, म्हणून त्यांची जी भाषा आहे ती एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला समजेल अशीच आहे. आणि इथं आल्यावर असं नाही की ते फक्त सांगतील फक्त सगळं पाठ करा असं करा, असं काहीच नाही. फक्त इथे यायचं, आनंद घ्यायचा, सर जे शिकवतील त्याच्याकडे ध्यान द्यायचं. सर जोक्स पण करतात आणि त्याच्यावरती हसतात पण भरपूर मुलं. सर भरपूर मुलांवरती पण जोक्स करतात, त्याच्यामुळे इथलं वातावरण अगदी आनंदमयी पण होतं. आणि हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे की आपण शिक्षकांचं प्रतिबिंब असतो. सरांनी जे शिकवलं ते आपल्याला जमलं पाहिजे. जर नीट ध्यान दिलं तर सगळं जमून जातं. आणि मला 10thला 88% पडले आहेत. मला 9thला फार कमी पर्सेंटेज होते, पण इथं आल्यावर ते जास्त झाले आणि ते फक्त सरांमुळे झालं. सायन्सचे सर आणि मॅथ्सचे सर म्हणजे विजय सर आणि मंगेश सर अत्यंत छान पद्धतीने शिकवतात, सोप्या भाषेत शिकवतात, काहीच बर्डन घेत नाही. फक्त एवढं म्हणतात, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. कमी मार्क पडले तरी चालेल, जास्त मार्क पडले तरी चालेल, फक्त इथं जाताना आनंद घेऊन जायचा, एवढंच. मी कर्नल अनिल पावटे. मी श्री साई कोचिंग क्लासेसला क्लास 10 पासून होतो. तर माझे 10चे पर्सेंटेज पण चांगले आले. त्याच्यानंतर मी 11-12 पण सरांकडे केलं. त्यानंतर मला विजय सर नेहमी बोलायचे की तू राहत्यावरून येतो तर काहीतरी फायदा झाला पाहिजे, असं काहीतरी कर, नुसता क्लासला येतो परत जातो असं नाही. मी सरांचं एक लाडका विद्यार्थी पण म्हणता येईल. त्यानंतर सर मला असं बोलायचे की आपण क्लासला येतो म्हणजे आपला दररोज 1 तास इथे येतो म्हणजे आपला काहीतरी फायदा झाला पाहिजे. आता विजय सरांसोबत माझं म्हणजे मी मॅथ्सचा क्लासला स्पेशल मॅथ्सच्या क्लाससाठी यायचो. तर विजय सर प्रत्येक एक्झाम्पल सरांनी बोर्डवरती एक एक्झाम्पल सोडवल्यानंतर सर आम्हाला 2-2, 3-3 एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. आणि असं कधीच झालं नाही की सरांनी घड्याळी 1 तास लेक्चर घेतलं. नेहमी लेक्चरवरती 10-15 मिनिटावरती एक्स्ट्राच व्हायचं. त्यानंतर सर नेहमी बोलायचे की मी तुम्हाला शिकवतो, फुकट शिकवतो का नाही ना, तर तुम्ही जी फीस देता ती इथे येऊन तुमच्या मार्क्सच्या हिशोबाने म्हणजे ते मार्क्स चांगले पडून तुम्हाला एक त्याचा फायदा होईल असं काहीतरी करा. आणि सर नेहमी माझ्या वडिलांशी म्हणजे माझ्या फॅमिलीसोबत माझं जे एज्युकेशनल म्हणजे जे मार्क्स होते त्याच्याबद्दल डिस्कशन करायचे. त्यानंतर CETला मला 84.37% पडले. त्यात मला मॅथ्सला जास्त पर्सेंटाईल आहे.
त्याचं सगळं क्रेडिट विजय सर आणि मंगेश सर या दोघांना जातं. तर नक्कीच तुम्ही जर ट्युशन जॉईन करायची असेल तर तुम्ही श्री साई कोचिंगला जॉईन करावं असं मला वाटतं. त्यांच्या अनुभवातून इयत्ता 11वीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासाबाबत नवी दिशा आणि प्रेरणा मिळाली. कार्यक्रमात केवळ 12वी आणि MHTCET मध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचाच नव्हे, तर नुकतेच इयत्ता 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, पालकांच्या डोळ्यांतील समाधान आणि शिक्षकांच्या चेहऱ्यावरील अभिमान या सर्व गोष्टी कार्यक्रमाचे वेगळेपण अधोरेखित करत होत्या. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या यशाचा मनापासून गौरव करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी श्री साई कोचिंग क्लासेसचे शिक्षक विजय झिभकाटे आणि मंगेश झिभकाटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ओम साईराम. मी प्राध्यापक विजय झिभकाटे सर. आम्ही मागील 22 वर्षापासून शिर्डी आणि शिर्डी परिसरामध्ये क्लास चालवतो. दरवर्षी आपल्या क्लासमधून बरेचसे विद्यार्थी चांगल्या चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतात. यावर्षीसुद्धा आपल्या क्लासचा असा उत्कृष्ट रिझल्ट लागलेला आहे. यावर्षी बऱ्याच विद्यार्थ्यांना आपल्याला 95च्या पुढं पर्सेंटाईल मिळालेले आहेत. आपला जो फर्स्ट आलेला विद्यार्थी आहे तो आहे दर्शन संचेती. त्याला यावर्षी 98.92 पर्सेंटाईल PCM या ग्रुपमध्ये मिळालेले आहे. त्याच्यानंतर जो दुसरा विद्यार्थी आहे अजीम पठाण, त्याचा NIT सारख्या नागपूर या नामांकित कॉलेजमध्ये ॲडमिशन झालेलं आहे. त्याच्यानंतरचा जो विद्यार्थी आहे मयूर मस्के, त्याला 97.52 पर्सेंटाईल मिळाली. त्याच्यानंतर पुढचा जो विद्यार्थी आहे अपूर्व झिपकाटे, त्याला 95.12 असे पर्सेंटाईल मिळून बरेचसे विद्यार्थी चांगल्या चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये आपल्या क्लासमधून पासआउट होतात. आणि जे विद्यार्थी आपल्याकडे शिकायला येतात त्यांना आम्ही बेसिक कन्सेप्टपासून म्हणजे सगळे डाऊट, म्हणजे त्यांच्या मनात एकही असं डाऊट राहत नाही, त्यांना बेसिकपासून त्यांना आम्ही शिकवत राहतो. आणि जे येणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना अशी कुठल्याही प्रकारची पेपर देत असताना म्हणजे मनामध्ये असा दडपण किंवा काहीच राहत नाही. कारण त्याच्यासाठी आम्ही वीकली टेस्ट, दर संडेला टेस्ट घेत राहतो. त्याच्यानंतर ग्रुप टेस्ट घेतो आणि त्याच्यानंतर पूर्ण सिलेबस झाल्यानंतर जो आपला ग्रुप टेस्टचा जो पॅटर्न आहे, म्हणजे आलेले क्वेश्चन, प्रिव्हियस क्वेश्चन जे राहतात त्याची बऱ्याच प्रकारे आम्ही प्रॅक्टिस करून घेतो. त्याच्यामुळे मुलांना पेपर देताना अशी काही नवीन क्वेश्चन वाटत नाही आणि त्यांना जे मार्क मिळतात ते मार्क मिळवण्यासाठी खूप काही असं दडपण राहत नाही. त्याचे माझी कृपया सर्व पालकांना आणि त्या विद्यार्थ्यांना अशी विनंती आहे का जे विद्यार्थी आपल्याकडून पासआउट झालेले आहेत त्यांना आपल्या क्लासचा एक अनुभव विचारून तुम्ही सुद्धा आपल्या क्लासमध्ये ॲडमिशन घ्या आणि तुमचे आपले जे भविष्य आहे ते उज्ज्वल होण्यासाठी या क्लासमध्ये तुमचा नक्कीच फायदा होईल अशी माझी सगळं विद्यार्थ्यांना विनंती आहे. ओम साईराम. मी पहिल्यांदा शिर्डीमध्ये 2001ला आलो. त्यावेळेत ना साईबाबांकडे एक मागणं मागितलं होतं की मला जे काही ज्ञान मिळालेलं आहे त्या ज्ञानाचा उपयोग सगळ्या विद्यार्थ्यांना व्हावा, यासाठी मी साईबाबांना मागणं मागितलं. त्याच्यानंतर मला जंगली महाराज आश्रममध्ये जॉब लागला. मी 4 वर्ष जॉब केला आणि नंतर असं मला लक्षात आलं की शिर्डीमध्ये कॉलेज आहे, ज्युनियर कॉलेज, पण ना क्लास नाही आहेत. मग त्यावेळेत माझ्या मनामध्ये असा विचार आला की आपण क्लास चालू करावे. त्याच वेळेत विजय सरांचं पण BE पूर्ण झालेलं होतं आणि मग आम्ही 2004 पासून विजय सर आणि मी आम्ही दोघे मिळून क्लास चालू केले. आमच्या क्लासची जी सुरुवात आहे ती एकाच विद्यार्थ्यांपासून झाली. आमचा एकच विद्यार्थिनी होती. तर ती विद्यार्थी खूप चांगल्या मार्कांनी पास झाली. त्याच्यामुळं मग इतरांना, आजूबाजूच्या विद्यार्थ्यांनाही माहिती झालं की इथं सर खूप छान शिकवतात आणि मग तिथून आमची क्लासची सुरुवात झाली. आणि जे विद्यार्थी यायचे, जे पालक यायचे, त्यांना लक्षात आलं की इथं जे सर आहेत ते छान शिकवतात आणि तेव्हापासून आम्ही असं ठरवलं की आपल्याला जे काही ज्ञान मिळालेलं आहे त्याचा उपयोग जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना व्हावा. आणि मग त्यानुसार आम्ही सुरुवात केली. तर सुरुवातीपासूनच आमच्याकडे जे बोर्डाला आणि CETला जे विद्यार्थी होते त्यांना खूप छान पर्सेंटाईल मिळाले आणि त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन जे आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन खूप चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजला, त्याच्यानंतर काही विद्यार्थ्यांचं सिलेक्शन MBBSला, मेडिकलला झालं, त्याच्यानंतर फार्मसी, असे दरवर्षी विद्यार्थी बरेच घडत गेले आणि मग तेच विद्यार्थी पुढे जाऊन इतर विद्यार्थ्यांना माहिती सांगायचे. आणि विद्यार्थ्यांचं प्रेम आहे किंवा पालकांचं जे विश्वास आहे तो आमच्यावर तेव्हापासूनच आहे. आणि मला असं सारखं आम्हाला, म्हणजे मला आणि आमच्या फॅमिलीला सारखं असं जाणवत राहतं की साईबाबांचा आशीर्वाद म्हणजे आम्हाला मिळालेला आहे, त्याच्यामुळेच एवढं सगळं करणं काही
साध्य झालेलं आहे. तर साईबाबांचा आशीर्वाद म्हणजे असं आम्हाला वाटतं की साईबाबांचा आशीर्वाद आहेच. आणि दरवर्षी आमच्याकडनं बरेच विद्यार्थी पासआउट होत राहतात, जे खूप चांगल्या चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजला त्यांचं सिलेक्शन होतं. ऑटोनॉमस इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. त्याच्यानंतर खूप चांगल्या आणि काही काही विद्यार्थ्यांचं सिलेक्शन पुढं म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर IITला पण झालेले आहेत आणि काही काही विद्यार्थी खूप मोठ्या मोठ्या पोस्टवर ॲज अ मॅनेजर, ॲज अ सायंटिस्ट म्हणून वर्क करत आहेत. तर आमची अशी इच्छा आहे की जेवढ्या विद्यार्थ्यांना होऊ शकेल तेवढा आम्ही प्रयत्न करणार आहे की त्यांना चांगलं ज्ञान मिळावं आणि त्यांनी इतरांना पण म्हणजे मार्गदर्शन करावं की चांगले पर्सेंटेज मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या यशातून संस्थेच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित दिसून आले. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संस्थेबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांचा उत्साह, पालकांचा आनंद आणि शिक्षकांचे समाधान यामुळे संपूर्ण वातावरण प्रेरणादायी बनले होते. हा कार्यक्रम केवळ सत्कार समारंभ नव्हता, तर यश साजरे करण्याबरोबरच भावी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्यासाठी मेहनत घेण्याची प्रेरणा देणारा सोहळा ठरला. शिक्षणाच्या माध्यमातून यशाची नवी शिखरे गाठणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव आणि त्यांच्या यशोगाथांमधून नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद ठरला आहे. श्री साई कोचिंग क्लासेस शिर्डी यांनी आयोजित केलेल्या या विद्यार्थी सत्कार समारंभामुळे अनेक विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी नवी ऊर्जा आणि आत्मविश्वास मिळाला आहे. मनीष दवंगे पाटील, SP 24 तास, शिर्डी.